हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण SYBA MER 211 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे। तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। घटक क्रमांक 3 बदललेले जीवन संदर्भ आणि नवे वाढमयीन प्रभाव नवसाहित्याचे स्वरूप। याच्यातून मी तुम्हाला आत्मलेखन हा IMP टॉपिक्स वाचून दाखवते। तुम्ही मनाच्या भाषेत त्याचं उत्तर लिहायचं आहे, पेपर कोरा सोडायचा नाहीये। आत्मचरित्र, आत्मकथन, आठवणी इत्यादी गोष्टीचा समावेश आत्मलेखन या प्रकारात करता येईल। 1945 ते 1960 या काळात आत्मलेखनाच्या संदर्भात वेगळे नवे असे काही घडलेले नाही। काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे: आमची 11 वर्षे, लीलाबाई पटवर्धन, माझा जीवनविहार, गो स टेंबे, माझी भूमिका, ग गो बोंडस, माझ्या आठवणी व अनुभव, विठ्ठल रामजी शिंदे, जीवनकथा, नागो चापेकर, 2 तपे, एका निर्वासिताची कहाणी, गत्रय मानखोलकर, मी व मला दिसलेले जग, श्री म माटे बहुरूपी, चिंतामणराव कोल्हटकर इत्यादी। कवी, नाट्य कलावंत, संगीत तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक आदींनी लिहिलेली ही आत्मकथने आहेत। आमची 11 वर्षे ह्या पुस्तकात कवी आणि समीक्षक संशोधक मानव ज्युलियन उर्फ माधवराव पटवर्धन यांच्यासोबत घालवलेल्या 11 वर्षातील आठवणी, त्यांच्या पत्नी लीलाबाई त्यांच्या माझी भूमिका, आठवण, विठ्ठल रामजी शिंदे, जीवनकथा, मला दिलेले माटे बहुरूपी, कवी, नाट्यकार, संगीत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखणी आदी लिहिलेली आत्मकथने आहेत। आमची 11 वर्षे पूर्ण या पुस्तकात कवी, समीक्षक संशोधक माधव ज्युलियन उर्फ माधवराव पटवर्धन यांच्या सोबत गेलेल्या 11 वर्षातील आठवणी त्यांच्या पत्नी लीलाबाई पटवर्धन यांनी सांगितलेल्या आहेत। त्यातून लीलाबाईपेक्षा माधवरावांच्या व्यक्तिचित्रणावर अधिक भर दिलेला आहे। माझा जीवनविहार या पुस्तकातून टेंबे यांनी आपल्या कलाप्रवासात भेटलेल्या विविध व्यक्ती आणि प्रसंग यांचे रेखाटन केलेले आहे। बोंडस यांच्या भूमिका या आत्मलेखनावर आत्मसमर्थन आणि अहमन्यता असे आक्षेप घेतले गेले आहेत। कर्मवीर शिंदे यांच्या आत्मलेखनात तटस्थ वृत्तीने केलेले आत्मनिरीक्षण आढळते। मानखोलकरांची आत्मवृत्ती अहमन्यता आणि आत्मसमर्थन या दोषांनी युक्त आहे। कोल्हटकरांच्या आत्मवृत्तातून त्यांच्या सहवासात आलेल्या नाटककारांची व्यक्तिचित्रे आढळतात। आत्मलेखन ह्या वाङ्मय प्रकाराबाबत पुरेशी गंभीर जाणीव या कालखंडात नव्हती असे यावरून दिसते। समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणाऱ्या माणसांनी आपले कार्यक्षेत्र, त्या कार्यक्षेत्राशी संबंधित जीवनाशी इतर क्षेत्रे या क्षेत्रात असलेल्या व एकत्र असलेल्या व्यक्ती यांचे कलावंतांचे तटस्थपणाने लेखन करणे अथवा आपल्या अनुभवाची उत्कटतेने मांडणी करणे या गोष्टीला काळातल्या आत्मलेखनात फारशा जाणवत नाहीत। त्या दृष्टीने माटे यांचे मी व मला दिसलेले जग हे पुस्तक अपवाद मानता येईल। माट्यांनी आपल्याला आलेले साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातले अनुभव बऱ्याचशा तटस्थीने मांडलेले आहेत। 1950 ते 1960 या काळात वास्तव चित्रणात्मक कादंबरी जशी अभावाने आढळते तशी प्रामाणिक आत्मचरित्रेही आढळत नाहीत। मात्र वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आत्मलेखनाचा प्रयत्न केलेला दिसतो। 60 ते 62च्या आसपास बरीच आत्मचरित्रे प्रकाशित झाली। त्या दिवस असे होते, विद घाटे, चित्र आणि चरित्र, बाबुराव पेंढारकर, मुखवट्यांचे जग, नानासाहेब फाटक, कृष्णाकाठाची माती, कृपा कुलकर्णी, करेचे पाणी, प्र के अंत्रे, पथिक न गाडगीळ, माझी जीवनकथा, गंगाधरराव देशपांडे, प्रभातकाळ शांताराम आठवले, माझ्या आठवणी, ग चिटणीस इत्यादींचा उल्लेख करता येईल। या आत्मचरित्रांनी वेगवेगळ्या अनुभव क्षेत्रातील अनुभव मोकळेपणाने सांगता येण्याची शक्यता निर्माण केली आणि आत्मलेखन हा वाङ्मय प्रकार वाचकोन्मुख केला असे म्हटले पाहिजे। तथापि निव्वळ जीवनानुभव हे यातील कोणत्याही लेखनाचे स्वरूप नाही। ते कोणत्या तरी क्षेत्रातल्या कर्तृत्वाच्या निमित्ताने अथवा एखादी भूमिका मांडण्याच्या निमित्ताने झालेले लेखन आहे। स्वतःसोबत आपल्या समाजाचेही चरित्र स्पष्ट होईल असा अल्प प्रयत्न या आत्मलेखनातून जाणवतो, एवढेच म्हणता येईल। तिथे आपल्या टॉपिक्सचं उत्तर संपत आहे। जर प्रश्न आला आत्मलेखनाविषयी स्पष्ट करा किंवा माहिती लिहा तर तुम्ही हे उत्तर असं आपल्या मनाच्या भाषेत लिहू शकता। तोपर्यंत आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, आपण इथे थांबू। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओतून अभ्यास करत राहा, व्हिडिओमधून बघून ऐकून, आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करून व्हिडिओला
सपोर्ट करा. तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या टॉपिकसोबत.